Good morning. Venudai Chavan College, Karad, Standard 12th, Bookkeeping and Accountancy. Admission of the partnership firm. Today we learn illustration number 1. In this illustration for journal entries, हे जर्नल एंट्रीसाठी आहे, पण आपण इथं काय करणार आहोत, लेजर पोस्टिंगसुद्धा पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करावं लागतं, तर आपण इथं सुरुवात करताना बघा, द बॅलन्स शीट ऑफ सुजाता अँड पौर्णिमा हू शेअर्ड प्रॉफिट इक्वली वॉज ॲज फॉलोज. याच्यामध्ये बघा, जो हा सुजाता आणि पौर्णिमा ह्या आपल्या ओल्ड पार्टनर्स आहेत आणि त्यांचा जो प्रॉफिट रेशो आहे तो कसा आहे, इक्वल आहे. ही आपल्याला गोष्ट अंडरलाईन इथं करावी लागते. म्हणजे ह्यांचा रेशो काय झाला, 1:1 मीन्स 1/2 हा ह्यांचा काय झालेला आहे, रेशो झालेला आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, ही तर ओल्ड बॅलन्स शीट आपल्याला दिलेली असते आणि ती काय आहे 31 मार्च 2018ची असते. तर याच्यामध्ये आपण ही जी ओल्ड बॅलन्स शीट आहे ती आपल्याला काय करावी लागते, ट्रान्सफर करावी लागते जेव्हा आपण लेजर पोस्टिंग करतो तेव्हा. त्यानंतर ऑन 1 एप्रिल 2018 अपर्णा जॉईन्स द फर्म ॲज अ थर्ड पार्टनर फॉर 1/5 शेअर ऑफ फ्युचर प्रॉफिट ऑन द फॉलोइंग टर्म्स अँड कंडिशन. बघा, आपला न्यू पार्टनर्स कोण आहेत, तर हा अपर्णा आहे आणि ही अपर्णा तिचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे तो किती आहे, 1/5 एवढा आपल्याला त्यांनी काय केलेला आहे, दिलेला आहे. आणि ही जी आपली न्यू बॅलन्स शीट आहे ती ऑन 1 एप्रिल 2018ला आपण तयार करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, तर जसं आपण फायनल अकाउंट्समध्ये कोणत्या ॲडजस्टमेंट आणि ॲडजस्टमेंटनुसार आपण स्टार करून घेतो त्याप्रमाणे करायचे आहेत. गुडविल इज व्हॅल्यूड ₹2 लाख. अपर्णा इज टू ब्रिंग हर शेअर ऑफ गुडविल इन कॅश. आता याचा अर्थ असा आहे की 2 लाख रुपये गुडविलचे आहेत, पण अपर्णाचा जेवढा शेअर आहे तेवढेच तिनं गुडविल घेऊन आणलेला आहे. म्हणजे तिचं शेअर्स किती आहे, टोटल गुडविल किती आहे, 2 लाख रुपीज मल्टिप्लाइड बाय अपर्णा शेअर्स 1/5. 5 एके 5, 5 चोक 20 मीन्स किती आले, 40,000 रुपीज आपल्या इथं काय आलेले आहे, कॅश आपल्याकडं आलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, 40,000 रुपीज आपली काय आलेली आहे, इथं कॅश आली आहे. नेक्स्ट, अपर्णा इज टू बी ब्रिंग 1 लाख ॲज अ कॅपिटल. 1 लाख रुपये त्याने कॅपिटलचे आणलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की कॅपिटलची एंट्री काय होते, कॅश अकाउंट डेबिट टू काय होते, कॅश अकाउंट डेबिट टू पार्टनर्स अपर्णास कॅपिटल अकाउंट. मग तिथं 1 लाख रुपीज येणार आहे. बघा, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट ही आपली जर्नल एंट्रीज दुसऱ्या ह्याची होणार आहे. देन प्रोव्हिजन ऑफ 10% इज टू बी क्रिएटेड ऑन सन्ड्री डेटर्स. आता आपल्याला इथं सन्ड्री डेटर्स किती आहेत ते पाहायचे आहेत. सुरुवातीला सन्ड्री डेटर्स आपले 26,000 रुपीज आहे. मग या 26,000 रुपीजमध्ये आपल्याला काय करायचे आहे, 10% लेस करायचे आहेत आणि ज्याला आपण काय म्हणतो, RDD किंवा बॅड डेब्ट्स म्हणतो. ठीक आहे. मग हे काय आहे, आपला हा लॉस आहे. लॉस आपला नेहमी कुठं जातो, तर लॉस हा नेहमी आपला आपण त्याला काय करतो, प्रोव्हिजन असल्यामुळं हा रिव्हॅल्युएशन अकाउंट बघा आपण इथं काय करतो आहे, क्रिएट करतो आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या आपण डेबिटला जे काय आहे ते सगळे काय लिहित असतो, तर लॉसेस लिहित असतो आणि सगळे क्रेडिटला काय लिहित असतो, तर प्रॉफिट लिहित असतो. ठीक आहे. मग हा आपला लॉस आहे, म्हणजे RDD आपला कुठं जाणार आहे, तर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला टू RDD किती रुपीज जाणार आहे, 10% ऑफ ₹26,000 मीन्स 22,600 रुपीज आपल्या डेबिटला लॉस जाणार आहे. ठीक आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंट हा आपला कशासाठी असतो, तर फक्त प्रॉफिट आणि लॉस जे काही आपल्याला सफर होतात एखादी फर्म एक्झिट करताना, फर्म नाही, पार्टनरशिप पार्टनरशिप आपल्याला काय करायचे, एक्झिट करायचे म्हणजे बंद करायचे आणि 3 पार्टनर्सची परत चालू करायची आहे. एक्झिस्टिंग ऑफ पार्टनरशिप फर्म असं आपण ह्याला म्हणत असतो. तर
याच्यामध्ये बघा काही वेळेला प्रॉफिट होत असतो, काही वेळेला असेट्स लायबिलिटी कमी जास्त होत असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉस होतो. तो आपण फक्त रिव्हॅल्युएशनला इथं लिहिणार आहे आणि जो आपला प्रॉफिट होईल लॉस होईल तोच आपण इथं लिहिणार. त्यामुळे आपली जर्नल एंट्री इथं काय झालेली आहे तर रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू RDD अकाउंट किती येणार आहे 2600 रुपीज. देन लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट ₹80,000. आता आपला हा लँड अँड बिल्डिंग जो आहे तो किती आहे बघा 80,000 रुपीज आहे आणि इथं जो लँड अँड बिल्डिंग आहे तो 60,000 म्हणजे या दोघांचा डिफरन्स किती झाला 20,000. पण हा 20,000 आपला काय झालेला आहे इथं प्रॉफिट का लॉस तर प्रॉफिट झालेला आहे डेफिनेटली. मग आपल्याला इथं काय करावं लागणार आहे तर हा जो आपला रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या आपण क्रेडिटला काय लिहितो ऑल प्रॉफिट म्हणजे इथं काय येणार लँड अँड बिल्डिंग ₹20,000 रुपीज मीन्स ही आपली जर्नल एंट्री ह्याची काय झालेली आहे बघा लँड अँड बाय बिल्डिंग आहे इथं म्हणून बाय लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट अशी इथं आपली जर्नल एंट्री होणार आहे 20,000 रुपीज. देन त्याच्यानंतर काय होणार आहे बघा स्टॉक प्लांट अँड मशिनरी इज टू बी रिड्यूस्ड 20,000. आपण जेव्हा रिड्यूस करतो तेव्हा ही डेप्रिसिएशन अशी प्रोव्हिजन आहे असं इथं गृहीत धरतो. मग हा लॉस आहे त्यामुळे तो कुठं जातो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला टू स्टॉक आणि मशिनरी. स्टॉक किती आहे बघा आपला स्टॉक आपल्याला इथं 40,000 रुपीज दिसत आहे. स्टॉक जो आहे आपल्याला किती 40,000 रुपीज दिसत आहे हा. मग आपण इथं स्टॉक लिहिणार आहे आणि इथं प्लांट अँड मशिनरी लिहिणार आहे. मग इथं काय झालेलं आहे बघा की हा जो स्टॉक आहे तो 40,000 रुपीज आपण लॉस झाल्यामुळं इथं लिहिणार आहे की आपला लॉस किती झाला आहे तर 20% ऑफ 40,000 रुपीज 8,000 रुपीज येतात आणि 20% ऑफ रुपीज मशिनरीची प्लांटची किंमत किती 70,000 त्याचे किती येतात 14,000. मग आपण रिव्हॅल्युएशनच्या हे दोन्ही डेबिटला लिहिले आहे म्हणजे इथं काय झालेलं आहे बघा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला लिहिले त्यामुळे रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू स्टॉक अकाउंट टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट टू स्टॉक आणि टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट. ठीक आहे ही आपली इथं काय होते जर्नल एंट्री. इथं आपलं काय झालेलं आहे जर्नल एंट्रीज आपण इथं अभ्यासलेल्या आहात आणि इथं आपल्याला पुस्तकामध्ये या सगळ्या जर्नल एंट्रीज काय केलेल्या आहेत दिलेल्या दिसून येतात. पण सुरुवातीला आपण ह्याचं लेजर पोस्टिंगसुद्धा काय करणार आहोत पाहणार आहोत. मग त्याच्यासाठी आपल्याला कोणकोणते अकाउंट्स तयार करावे लागतात तर आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट गुडविल अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कॅश अकाउंट आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे बॅलन्स शीट. सगळ्यात महत्त्वाची बॅलन्स शीट. आता हा लेजर पोस्टिंग शिकत असताना तुम्ही काय करायचे तर पुस्तकाचं तुमचं पेज नंबर 135 जो आहे त्याच्यावर जे इलिस्ट्रेशन आहे ते तुमच्या डोळ्यासमोर इथं ठेवायचं आहे आपण शिकत असताना. तर मी यातलं पहिल्यांदा फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायचं तर ह्याचं पोस्टिंग आपल्याला इथं करून घ्यायचं आहे. पोस्टिंग करत असताना होल्ड बॅलन्स शीट पूर्ण आपल्याला ट्रान्सफर करावी लागते. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय आहे तर कॅपिटल आपल्याला इथं दिसून येतं की सुजाताचं जे आहे 1 लाख आणि 1,40,000 पौर्णिमाचं आहे ते कुठं जाणार आहे तर आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार केलेलं आहे आणि ऑल द लॅबिलिटीज बॅलन्सेस आर इन्क्लुडेड इन क्रेडिट साईड. आपण क्रेडिट साईडला ते काय करत असतो पोस्टिंग त्याचं करत असतो. त्यामुळं आपण बघा बाय बॅलन्स काय केलेलं आहे इथं ब्रॉड डाऊन 1 लाख आणि 1,40,000 रुपीज इथं आपण तो बॅलन्स शीटचा घेतलेला आहे. देन त्याच्यानंतर पुढचं काय आहे त्यांनी दिलेलं की क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल दिलेले आहेत. क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल आपण कुठले जातात तर आपले क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल हे आपले बॅलन्स शीटला जे आहे
लॅबिलिटी साईडला क्रेडिटर्स याला कोणतीही ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे आपण हे डायरेक्ट आउटरलाच लिहिलेले आहेत. 34,000 क्रेडिटर्स अँड बिल्स पेबर 26,000 रुपीज. देन नेक्स्ट आपली काय आहे बघा, इथं आपली लॅबिलिटी साईड संपली आहे. देन लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, सन्ड्री डेटर्स, स्टॉक, हे जे सगळे आहेत हे आयटम कुठं जाणार आहेत, हे सगळे बॅलन्स शीटला काय करणार आहे, न्यू जी बॅलन्स शीट आपण तयार करतो आहे तिथं ते जाणार आहेत. बघा लँड अँड बिल्डिंग आपण इथं काय केलेलं आहे, पोस्ट केलेलं आहे लँड अँड बिल्डिंग. देन 60,000 रुपीज. त्याच्यानंतर आपल्याला प्लांट अँड मशिनरी 70,000 रुपीज घेतलेला आहे आपण. हा प्लांट अँड मशिनरी इथं आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर फर्निचर आहे, फर्निचरला कोणतीही ॲडजस्टमेंट नसल्यामुळे डायरेक्ट आपण ते आउटरला लिहिलेलं आहे. सन्ड्री डेटर्स 40,000 रुपीज, हे डेटर्स आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर स्टॉक आणि कॅश आहे, इथं स्टॉक दिसतो आहे. आणि कॅश जो आहे त्याच्यासाठी आपल्याला काय केलेलं आहे, आपण कॅशचा बॅलन्स इथं अकाउंट ओपन केलेला आहे. आणि कॅशचा बॅलन्स हा नेहमी काय असतो, डेबिट असतो, त्यामुळे आपण टू बॅलन्स ब्रॉड डाऊन इथं घेतलेला आहे 80,000 रुपीज. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ही जी बॅलन्स शीट आहे तीसुद्धा ट्रान्सफर केली आहे. आता आपण काय करणार आहोत, तर ॲडजस्टमेंटनुसार आपण हे पोस्टिंग करणार आहोत. पोस्टिंग करताना बघा काय सांगितलं आहे, ऑन 1 एप्रिल 2018, म्हणजे ही बॅलन्स शीट जी आहे आपली ती किती तारखेची आहे, 1 एप्रिल 2018ची आपल्याला इथं तयार करायची. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये सुरुवातीला काय आलेलं आहे, तर फर्स्ट आपली गुडविल इज व्हॅल्यूड ₹2 लाख. अपर्णा इज टू बी ब्रिंग हर शेअर्स ऑफ गुडविल इन कॅश. मग आपण इथं बघितले की ही जर्नल एंट्रीज आपली काय होते, तर जर्नल एंट्री ही आपली कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. मग आपण पोस्टिंग करत असताना कॅश अकाउंटच्या डेबिटला काय करणार आहोत, टू गुडविल अकाउंट 40,000 रुपीज. आणि बॅलन्स शीटला गुडविल अकाउंटला आपण हे ट्रान्सफर करणार आहोत बाय कॅश ₹40,000 रुपीज. हे गुडविलचं आपलं काय झालेलं आहे, पोस्टिंग झालं आहे. त्यानंतर दुसरी आपली जर्नल एंट्री काय होणार आहे की ही जे आपले पैसे आहेत ते आपण रिटेन इन द बिझनेस आपल्याला इथं करावे लागतात. म्हणजे हे गुडविलची जी अमाऊंट आहे ती आपल्याला काय करावी लागते, पार्टनर्स कॅपिटलमध्ये डिस्ट्रीब्यूट करावी लागते. मग आपण काय करणार आहे, गुडविल अकाउंटच्या डेबिटला जाणार आहे आणि सुजाता आणि पौर्णिमाच्या क्रेडिटला जाणार आहे. म्हणजे गुडविल अकाउंटच्या डेबिटला काय होतं, सुजाताला 20, कारण इक्वल आपला प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे, सॅक्रिफाईस रेशो आहे. ह्या नेहमी सॅक्रिफाईस रेशोमध्येच आपल्याला काय करायचं आहे, डिस्ट्रीब्यूट करायचं. म्हणजे 40,000 रुपीज टोटल अमाऊंट आहे, 20,000 आणि 20,000 आपण त्या पार्टनर्सला काय केले, डिस्ट्रीब्यूट केले. इथं ऑटोमॅटिकली आपला गुडविल अकाउंट काय होत असतो, क्लोज होत असतो. ठीक आहे. तर पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला आपण इथं बघा 20,000 रुपीज आणि 20,000 रुपीज दिलेत. ठीक आहे. म्हणजे ही रिटेन इन द बिझनेसची काय आहे आपली जर्नल एंट्री. नेक्स्ट आपलं काय आहे, तर अपर्णा इज टू बी ब्रिंग 1 लाख ॲज अ कॅपिटल. आपल्याला माहिती आहे की कॅपिटलची एंट्री काय होते, कॅश अकाउंट डेबिट टू अपर्णाज कॅपिटल अकाउंट. म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिटला 1 लाख रुपीज आपल्याला इथं आलेले दिसून येतात. मग हे 1 लाख रुपीज इथं. आणि पार्टनर्सचं जे कॅपिटल अकाउंट आहे त्याच्या आपण क्रेडिटला काय लिहिणार आहोत, हे कॅश लिहिणार आहे 1 लाख रुपीज. ठीक आहे. मग हे 1 लाख रुपीज बघा कशाचे आहेत, तर अपर्णाच्या कॅपिटलचे आहेत. आणि हे कॅपिटलचे असल्यामुळे आपण ते अपर्णाच्या कॉलममध्ये काय केलेले आहेत, लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचं बघा काय आहे की अ प्रोव्हिजन 10% टू बी क्रिएटेड ऑन सन्ड्री डेटर्स. आपण काय केलं होतं की सन्ड्री डेटर्सवर आपण 10% इथं प्रोव्हिजन केल्यामुळं ही आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला 26,000 येणार आहे. आणि ह्याचा सेकंड इफेक्ट जो आहे, आपण काय करणार आहोत, बॅलन्स शीटच्या डेटर्समधून हे 26,000 रुपीज लेस करणार आहोत. ठीक आहे.
26,000 minus 2,600 इज इक्वल टू 23,400 रुपीज. हे आपली डेटर्सची अमाऊंट राहणार. मग हा जो आहे तो काय आहे आपला लॉस आहे. मग लॉस कुठं जातो तर रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू RDD 26,000 रुपीज. ठीक आहे. त्यानंतर पुढचं काय सांगितलं त्यांनी की लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट रुपीज 80,000. लँड अँड बिल्डिंग आपल्याला 80,000 रुपीजची घ्यायची आहे. मग हे परत आपण बॅलन्स शीटला गेलेलो आहोत. बॅलन्स शीटला आपण लँड अँड बिल्डिंग जी आहे आपली ती काय केलेली आहे बघा. इथं 60,000 रुपीज येत आहे आणि आपल्याला 80,000 रुपीज काय करायचे आहेत इथं घ्यायला सांगितलेले आहेत. त्यामुळं आपण हे लँड अँड बिल्डिंग जे आहे लँड अँड बिल्डिंग जी आपली आहे ती कुठे येणार आहे तर ही 80,000 रुपीज आपल्याला घ्यायचे. म्हणजे 20,000 रुपीज आपल्याला काय झालेला इथं प्रॉफिट झालेला इथं दिसून येतो. मग हा जो प्रॉफिट आहे आपण काय करणार आहोत तर हा प्रॉफिट आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला लँड अँड बिल्डिंग हा प्रॉफिट इथं 20,000 रुपीज लिहिणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. पुढची जर्नल एंट्री स्टॉक अँड प्लांट अँड मशिनरी इज टू बी रिड्यूस्ड 20%. परत आपण बॅलन्स शीटला जातो आहे. आपला ओल्ड स्टॉक किती आहे तो पाहिलेला आहे आपण. तर ओल्ड स्टॉक आपल्याला इथं 40,000 रुपीजचा काय होतो आहे दिसून येतो आहे. मग हा ओल्ड स्टॉक किती आहे 40,000 त्याचे 20% 8,000 आले. आउटरला 32,000 गेले. हे दोन्ही लॉस आहेत. ते आपण रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला आपण ते लिहिणार आहोत. दुसरं आहे काय स्टॉक आणि प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी बघा इथं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. म्हणजे हे आपण डेप्रिसिएशन केलं. हे दोन्ही काय आहेत तर लॉस आहेत आणि हे कुठं जात आहेत तर हे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला स्टॉक 8,000 अँड प्लांट अँड मशिनरी 40. इथं आपलं पोस्टिंग संपलं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे तर आपल्याला इथं क्लोजिंग करायचं आहे. क्लोजिंग करत असताना गुडविल अकाउंट ऑटोमॅटिकली आपला मगाशीच क्लोज झाला. त्यानंतर आपल्याला क्लोज करायचा आहे तो कॅश अकाउंट. मग कॅश अकाउंट काय होणार आहे तर इथं जो आपला 80,000 40,000 आणि 1,00,000 प्लस करायचं आहे 2,20,000 रुपीज येतात. ते आपण काय करायचं आहे क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. आणि हे कुठं जाणार आहेत तर हे ट्रान्सफर आपण बॅलन्स शीटला करणार आहोत. बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण हे ट्रान्सफर करणार आहे कॅश इन हँड म्हणून. ठीक आहे. बघा इथं ट्रान्सफर झालेत का कॅश इन हँड 2,20,000 रुपीज. तर आपल्याला हे दिसून येतात 2,20,000 रुपये. देन त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की रिव्हॅल्युएशन अकाउंट आपल्याला काय करायचं आहे क्लोज करायचं आहे. हा रिव्हॅल्युएशन अकाउंट जो आहे तर काय करायचं आपल्या डेबिट साईडची पण टोटल करायची आहे क्रेडिटची पण करायची आहे. इथं जी एक्सेस अमाऊंट आहे ती कोणत्या साईडची तर डेबिटची आहे. बघा डेबिट साईड आपण नेहमी काय लिहित असतो तर इथं आपल्याला जो डिफरन्स येतो तो किती आहे 4,600 रुपीज आपला इथं डिफरन्स दिसून येतो. आणि तो आपण काय केलं आहे ओल्ड पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट केला आहे. मग हा ओल्ड पार्टनर्सचा जी क्रेडिट साईडला आपला बॅलन्स आलेला आहे तो ओल्ड पार्टनर्सच्या कोणत्या साईडला जातो डेबिट साईडला जातो. ठीक आहे. हे बघा 2,300 रुपीज हे आपले कुठं जाणार आहेत तर 2,300 रुपीज इथं आपले आले का टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. त्याच्यानंतर आपले अकाउंट्स बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपल्याला क्लोज करायचे आणि मग सुजाताच्या डेबिटची सुजाताच्या क्रेडिटची टोटल करायची आहे. आणि ही टोटल जी आल्यानंतर बघा कोणत्याही साईडला आपला डिफरन्स येऊ शकतो. इथं डेबिटला आला आहे म्हणजे प्रत्येक वेळेला तो डेबिटला येईलच असं नाही. क्रेडिटलासुद्धा काय येऊ शकतो इथं लॉस येऊ शकतो. आणि हा आपल्याला जो आहे तो आपण परत कुठं पाठवणार आहे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीज साईडला आपल्याला कॅपिटल म्हणून हा काय करायचा आहे पाठवायचा. बघा इथं आपण लिहिलेलं आहे 1,70,000 आणि सगळ्यात शेवटी आपल्याला बॅलन्स शीटची टोटल करायची आणि ती आपली काय येते इक्वल येते.